मनमाड लासलगाव रोडवर रायपूर येथे खंडेराव मंदिराजवळ मोटारसायकल व इको गाडीचा समोरासमोर अपघात होऊन मनमाडच्या 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। अपघात झाल्यानंतर रायपूरचे पोलीस पाटील साहेबराव नारळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले। दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणले। प्रथमोपचार करून त्यांना मालेगाव येथे अधिक उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली। या घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली। याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड शहरातील गौतम नगर येथील रहिवासी पवन विनोद जाधव वय वर्ष 20 तर त्याचा मित्र बोरकरवाडी येथील रहिवासी योगेश पद्माकर अडांगळे वय वर्ष 21 हे दोघं मोटारसायकल क्रमांक MH15 BA 8286 या गाडीने लासलगाव मार्गे विंचूरकडे निघाले होते। याच वेळी रायपूर येथील खंडेराव महाराज मंदिराजवळील वळणावर समोरून येणारी इको गाडी क्रमांक MH19 DV 7394 या गाडीसोबत समोरासमोर धडक झाली। या धडकेत पवन व त्याचा मित्र योगेश हे दोघे गंभीर जखमी झाले। या घटनेची माहिती मिळताच रायपूर येथील पोलीस पाटील साहेबराव नारळे यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले। दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। यावेळी त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना अधिक उपचारांसाठी मालेगाव येथे नेण्यात आले। मात्र मालेगावकडे जात असताना अर्ध्या रस्त्यातच दोघांची प्राणज्योत मालवली। या घटनेची माहिती मिळताच मनमाड शहरावर शोककळा पसरली आहे। या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। शहरात सर्वत्र झपाट्याने महामार्गांची वाढ होत आहे। यात अनेक दुर्गती महामार्ग 4 पदरी करण्यात येत आहेत। मात्र मनमाड लासलगाव हा महामार्ग अजूनही एकेरीच आहे। या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे। यामुळे मनमाड ते लासलगाव दरम्यान रोज छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहेत। यामुळे मनमाड ते लासलगाव या महामार्गाची रुंदी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे।